ब्लूबेरीच्या रसात बरबटलेल्या वृंदासाठी मोनिकानी जेवण बनवायला घेतलं. मी नाही त्यातली काकडीला वाचली असं म्हणून मी कोशिंबीर करायला शिकवतो. काकडीला आपली शत्रू समजून तिची सालं काढा, त्यानंतर तिची मुंडी छाटून अशी चोळून घ्या, म्हणजे तिच्यातली कटुता निघून जाईल. काकडी कापता येते, किसता येते, कोचूनही घेता येते. हे कष्ट टाळण्यासाठी काकडी कापणी यंत्रातून ती किसून घ्या, कारण कष्टाला मिळतं फळ, आळसाला मिळते काकडी. माझी फालतू फिलॉसॉफी ऐकून वृंदानी तोंड जांभळ केलं. यात बायको लुडबुड करत असेल तर तिच्यासाठी बिहू डान्स करा, कारण बिहू ती नाही शकणार पाहू. मग पटकन सट घेऊन काकडी काढून घ्या. नात्याला जपण्यासाठी पात्याला आणि झाकणाला लागलेली काकडी काढून घ्या. तसं न करणं हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो. वाटाणा फुटाणा शेंगदाणा असं म्हणून शेंगदाण्याचा कूट टाका. हे दही जमालो असं म्हणून दही टाका. जेवढी धमक तेवढंच नमक टाका. तुम्ही खा काकडी, मी खाते खेळणी लाकडी असं मुलगी म्हणत असताना तुम्ही फोडणीची तयारी सुरू करा. फोडणी साठी तुम्ही तेल तापवा, तडतडेल मोहरी नंतर जिरा दाखवा. चालीत बसत नसलं तरी हिंग आणि हळद टाकायला विसरू नका. कढीपत्ता टाकल्या 5 किलोमीटर मागे सरकायचं लक्षात ठेवा. मग मिरची टाका. फोडणी टाकल्यानंतर थोडस दही कडल्यातून फिरवून घ्या, नाहीतर कलम 42 नुसार तो गुन्हा ठरतो. काकडीला ढवळता तुम्ही अलगद वाटे कसे असं गाऊन आमटी भाताबरोबर कोशिंबीर खायला घ्या. भुरका मारून खाल्ल्या ती तुम्हाला ऍव्हरेजच वाटेल, कारण यात थोडीशी साखर घालायचं आपण विसरलोय. मग खरखर न करता थोडीशी साखर टाकून घ्या. साखर मिश्रित कोशिंबीर आता चविष्ट लागेल. कोशिंबीर चांगली झाल्यावर कुटुंबासकट आईस्क्रीम खायला बाहेर पडा. तुम्ही सगळं आईस्क्रीम खामाला 1 चमचा तरी द्या. मुलीच्या या मागणीला मान देऊन आईस्क्रीम संपूनच मग घरी या.